श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा तुझ्यासाठी असलेला सुसंवाद हा स्वामींच्या नामस्मरणाने एक. बाळा, खूप काही जण तुझ्या बाजूला असे आहे की ते फक्त तुझ्यासोबत असल्याचा दिखावा करतात, पण मागे त्यांना तुझी होत असलेली प्रगती बघवत नाही. म्हणूनच तर वारंवार तुझ्या या स्वामींना तुझ्याकडे लक्ष द्यावे लागते. माहीत आहे बाळा, तुझ्या मागे सद्य परिस्थितीत खूप दुःख चालू आहे. तुला माझ्या कृपेची संगतीची गरज आहे आणि तुला वाटते की मी इतके स्वामींना हाक मारूनही स्वामी का येत नाही. पण तुला माहीत नसेल की मी तुला सध्या खांद्यावर उचलून घेतलेले आहे. तुझे जे काही प्रारब्ध आहे त्याचे चटके तुला भासू नये म्हणूनच तर आम्ही तुला खांद्यावर घेतले आहे. बाळा, असेच एका भक्ताने खूप स्वामी सेवा केली होती, परंतु त्याच्या काही कर्मभोगामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. आणि जेव्हा त्याचे सर्व प्रारब्ध फिटले तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न आला की जेव्हा माझे चांगले दिवस चालू होते तेव्हा माझे स्वामी, गुरु, माझे सर्वस्व माझ्यासोबत होते आणि त्याने त्याच्या जीवनाकडे पाहिले असता तेव्हा त्याला तो ज्या प्रवासावरून आला होता त्या मार्गावर अर्ध्या प्रवासात त्याला त्याच्या रस्त्याने 4 पावले दिसत होती, परंतु अर्धा काळ गेल्यानंतर, अर्धा रस्ता संपल्यानंतर, त्यानंतरच्या प्रवासात त्याला फक्त 2च पावलांचे ठसे दिसत होती. मग त्याने स्वामींना धाडस करून विचारले की गुरु माऊली, स्वामी, चांगल्या काळात तुम्ही माझ्याबरोबर होतात, परंतु जसा माझा वाईट काळ सुरू झाला तसे मला यातील 2च पावले दिसत आहे. तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा तू चालण्यास सक्षम होता तेव्हा मीही तुझ्याबरोबर चालत होतो, परंतु जेव्हा तुझी सहनशक्ती संपली तेव्हा तुझा योगक्षेम वाहताना आम्हाला तुला खांद्यावरच घेऊन चालावे लागले. त्यामुळेच तुला फक्त पुढे 2च पावलांचे ठसे दिसत आहे. त्यावेळी अक्षरशः त्या भक्ताचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. माझे प्रारब्ध इतके भयानक होते तरीही तुम्ही मला आपल्या या खांद्यावर आणले आणि माझा हा त्रास तुम्ही सहन केला आणि मी उगाचच तुम्हाला दोष देत होतो. त्यावेळी स्वामी म्हणाले की बाळा, असू दे, याच दुःखाच्या कारणाने का होईना, परंतु तू माझ्याच नामस्मरणात राहिला आणि मला तुला नेहमी माझ्याच जवळ ठेवायचे होते. यातून असे सिद्ध होते की जेव्हा अपार दुःख समृद्धी असते तेव्हा मनुष्य आपल्या गुरूंना कधी विसरतो. जेव्हा सुख असेल तेव्हा विसरतो, परंतु दुःखात नेहमी गुरूंना दोष देतो. परंतु जो नेहमी दुःखात राहतो तो अंतिम क्षणी स्वामींनाच स्मरत असतो आणि त्यामुळेच तो स्वामींकडे जातो. म्हणून बाळा, असं समजू नको की माझे लक्ष नाही तुझ्याकडे. एक दिवस असा नक्कीच येईल की तुला जे हवं आहे ते नक्कीच तुझ्या पदरी पडेल. फक्त हा जो संयम ठेवला आहे तो कधीही तुटू देऊ नकोस. जर तू खरंच माझा होण्यास तयार असशील तर हो स्वामी असे म्हण आणि पुढील सुसंवाद 1. जेव्हा तू माझ्या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा तुला आर्थिक शांततेचा आशीर्वाद लगेच प्राप्त होतो. तुझी सध्याची स्थिती आणि परिस्थिती काहीही असू दे, परंतु येत्या काहीच महिन्यात आता तुझ्या आयुष्यात दैवी हस्तक्षेप होणार आहे. बाळा,
तू याच हस्तक्षेपासाठी तयार झाला आहे. तू या सेवेत उगाच म्हणून आला नाही, तर ही तुझी पूर्वपुण्याई आहे. म्हणून तू आता माझ्या अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनांवर कायम विश्वास ठेवू शकतो. लवकरच तुझी कर्ज, गरिबी, चिंता यांचा नायनाट होणार आहे. तुझी काही क्षुल्लक आणि क्षणिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तू माझ्यापासून थोडा दूर गेला आहे. तर सर्वात अगोदर तू या तुझ्या प्रेमळ आईकडे यावे हीच माझी इच्छा आहे. ज्यावेळी एक बाळ आपल्या आईला त्याच्या काही तक्रारी सांगत असतो, त्यावेळी त्या तक्रारी त्याच्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे जाणूनच आम्हाला कृपा करावी लागते. हा पवित्र सुसंवाद तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. बाळा, रोज इतरत्र लक्ष दिल्यापेक्षा तू रोज अशा तुझ्यासाठी उपयोगी संदेशाकडे लक्ष दे आणि उरलेले तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे. यामुळे तू बऱ्याच वाईट गोष्टींपासून दूर राहणार आहे. मनुष्य जीवन जगताना शेवटी त्याच्या आयुष्याच्या सेकंदाचा हिशोब होत असतो आणि या सेकंदात हजारो अपवित्र द्वेषी विचार मनात येऊन मनाला दूषित करून जातात. बाळा, यामुळे जेवढे तुझे नामस्मरण जास्त तेवढे तुझे मन अनावश्यक विचार कमी करतील. जर तू माझ्यावर तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा सर्व भार सोडला तर नक्कीच तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे कल्याण प्राप्त करून घेण्यासाठी जो अतिमनाने खचलेला आहे, ज्याला या आशीर्वादाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा सुसंवाद पोहोचव. बाळा, स्वामी सेवा करताना खूप अडचणी समस्या येतात. अक्षरशः कधी तर सर्व संपले आहे असे वाटते. पण बाळा, हीच तर खरी परीक्षा असते. आताच्या या काळात गुरुकृपा मिळणे यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि पूर्वी तर यापेक्षाही एका भक्ताला भयंकर अडचणींचा सामना करावा लागत असे. या परीक्षा पास करून ते भगवंताला प्राप्त झाले. तुला माहीत असेल की संत जनाबाई, संत तुकाराम इतकेच काय तर ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई यांना किती कठोर परीक्षा द्याव्या लागल्या होत्या, परंतु त्यांनी कधीच हरिनाम सोडले नाही. म्हणून बाळा, या स्वामी शक्तीवर विश्वास ठेव, या दैवी शक्तीवर विश्वास ठेव. तुला अंती या सर्व जगाच्या पलीकडचे सुख प्राप्त होणार आहे. तुला तुझे हे स्वामी सांगत आहे की तू हार मानण्याचा विचार कधीही करू नकोस. तू आता ते बनणार आहे ज्यासाठी तू निर्माण झाला आहे. मला माहीत आहे की तू नेहमी कुटुंब, आर्थिक परिस्थिती, नातीगोती यांच्या काळजीत असतो. पण बाळा, यासाठी मला रोजच तुझी काळजी करावी लागते. मला तुझी खूप काळजी वाटत असते. तू कितीही अडचणीत असला तरीही तुझे जीवन कितीही शेवटच्या टप्प्यावर असू दे, कितीही रडकं जीवन असू दे, तरीही तुझं नामस्मरण चालू असू दे. कारण नामस्मरणा इतकी मोठी सेवा कुठेही नाही. नामस्मरण म्हणजे प्रत्यक्षात भगवंताला स्वतःकडे खेचणे आणि जिथे नामस्मरण असते तिथे भगवंताला भक्ताच्या पुढे मागे राहावेच लागते. माझे तुला आज वचन आहे की याच जन्मात काय, तुझा जन्म कोणताही असो, मी कायम तुझ्या सोबतच राहीन. बाळा, विश्वास ठेव, तुझे आयुष्य हे संपलेले नाही, तर आता त्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. जे तुझ्यासाठी अयोग्य आहे ते मी आता काढून टाकणार आहे आणि तुझे आयुष्य अगदी रसरशीत बनवणार आहे. जर तुझ्या गुरूंवर विश्वास असेल तर माझ्याबरोबर हा एक 7 जन्माच्या पापांतून मुक्तता करणारा
श्लोक म्हण. हा श्लोक रोज पठण केल्यास जे नकळत दोष घडतात त्यातून सुटका होतात. हा पवित्र श्लोक म्हणजे सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकरम सेतु बंधेतु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेश्वं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारम घुष्मेश्वं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन् नर सप्तजन्मं कृतं पापं स्मरेण विनश्यन्ति. हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तू आजपासूनच रोजच्या नित्यसेवेमध्ये चालू कर. बाळा, हाच तुला तुझ्या स्वामींना तुझ्यासोबत खास सुसंवाद साधायचा होता. श्री स्वामी समर्थ.